नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण कमर्शियल क्रॉप्स या सेकंड चॅप्टरमधील शेवटचं पीक किंवा क्रॉप संत्रा अभ्यासणार आहोत. संत्रा म्हणजेच मँडेरियन ऑरेंज. पाहूया. फर्स्ट, बोटॅनिकल नेम. संत्रा in bracket Mandarin orange. Botanical name Citrus reticulata. सिट्रस याचा अर्थ लिंबूवर्गीय फळझाडं. या वर्गामध्ये 3 फळझाडांचा समावेश होतो. एक मँडेरियन ऑरेंज म्हणजे संत्रा, दुसरं मोसंबी, त्याला आपण स्वीट ऑरेंज असं म्हणतो, आणि तिसरं क्रॉप लेमन किंवा त्याला आपण लिंबू किंवा लाईम असं म्हणतो. तर या 3 क्रॉपपैकी पहिलं जे पीक आहे संत्रा, फक्त एकच पीक किंवा क्रॉप आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर त्याचे जे काही मुद्दे आहेत आत्तापर्यंत आपण जसं इतर क्रॉपचे पॉईंट्स अभ्यासलेत त्याप्रमाणेच संत्रा किंवा मँडेरियन ऑरेंज याचे पॉईंट्स आपण पाहूया. तर सुरुवातीला बोटॅनिकल नेम सांगितलंच आहे, सिट्रस रेटिक्युलेटा. आता हे बोटॅनिकल नेम सांगत असताना आपण थोडंसं पाठीमागं सुद्धा वळून पाहूया. वीटचं ट्रिटिकम एस्टिवम, सॉफ्ट वीट, ट्रिटिकम ड्युरम और डायकॉकम, हार्ड वीट, ओरायझा सटायवा, पॅडी, ॲरॅचिस हायपोजिया, ग्राउंडनट, ग्लायसिन मॅक्स, सोयाबीन, सॅकॅरम ऑफिसिनॅरम और सॅकॅरम स्पॉन्टॅनियम, शुगरकेन, आणि याच्या अगोदरचं जे पीक आहे बनाना, मुसा पॅराडेसिएका किंवा मुसा कॅव्हेंडिश, आणि इन केस ऑफ संत्रा सिट्रस रेटिक्युलेटा. अंडरलाईन जीनस सिट्रस, स्पेसीज रेटिक्युलेटा, फॅमिली रुटेसी, RUTACEAE. जसं बनानाची मुसेसी तसं संत्रा रुटेसी, मँगोची अनाकार्डिएसी. ह्या फॅमिली फार महत्त्वाच्या आहेत. ऑब्जेक्टिव्हला फॅमिली विचारल्या जातात, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. पुन्हा आपण पाहूया. मँगोची अनाकार्डिएसी, बनानाची मुसेसी आणि संत्रा रुटेसी. ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया, इन ब्रॅकेट इंडिया अँड चायना. तर इथे ओरिजिन जे आहे, नेटिव्ह प्लेस किंवा ज्याला आपण उगमस्थान म्हणतो, ते आहे इंडिया ऑब्लिक चायना किंवा साऊथ ईस्ट एशिया. नेक्स्ट, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स और युजेस ऑफ संत्रा. आता पहा, हे फ्रूट क्रॉप आहे आणि संत्रा या फ्रूटचे युजेस, जनरल युजेस आपल्याला पाहायचे किंवा अभ्यासायचे. हे 2 मार्काला किंवा 3 मार्काला विचारू शकतात. तर फर्स्ट, संत्रा इज the most refreshing and health promoting juicy fruit. म्हणजे हे हेल्थ प्रमोटिंग आहे, ज्युसी आहे. रिफ्रेशिंग याचा अर्थ उत्साह वाढवणारं, उत्साहवर्धक. आपण नेहमी पेशंटला दवाखान्यात भेटायला जातो त्यावेळेला आपण एकतर सफरचंद नेतो, ॲपल,
किंवा मग मोसंबी किंवा संत्रा असे फ्रूट्स सिलेक्ट करतो. त्याच्या पाठीमागं कारण आहे की त्याच्यामुळे पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यापासून व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी अशा प्रकारचे व्हिटॅमिन्स त्या पेशंटला मिळतात. तर म्हणून याला हेल्थ प्रमोटिंग, रिफ्रेशिंग, ज्युसी फ्रूट असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट, इट इज अन एक्सलंट सोर्स ऑफ पेक्टीन अँड एसेन्शियल ऑइल्स. एक प्रकारचं एसेन्स असणारं ऑइल आणि पेक्टीन याच्यापासून आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. इट इज रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. तर व्हिटॅमिन सी, क जीवनसत्व या फ्रूट्समध्ये जास्त प्रमाणात आढळतं. जसं आपण मँगोमध्ये पाहिलं, इट इज अन एक्सलंट सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए, तसं इथं काय म्हणता येईल, एक्सलंट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. नेक्स्ट, fruit also supply vitamins, other vitamins, vitamin B12, vitamin A, vitamin B6 असं आपण म्हणू शकतो. फ्रूट शुगर्स, फ्रूट ॲसिड की ज्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणतो, अँड मिनरल्स लाईक फॉस्फरस, आयर्न अँड कॅल्शियम. तर फक्त व्हिटॅमिन सीच नव्हे तर अदर व्हिटॅमिन सप्लाय करतं. फ्रूट शुगर त्याच्यापासून मिळते. फ्रूट ॲसिड की ज्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणतो ते मिळतं. आणि मिनरल्स, मग ते फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, आयर्न असेल, कॅल्शियम असेल. फ्रूट इज ऑल्सो युज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ सायट्रिक ॲसिड. याच्यापासून आपल्याला सायट्रिक ॲसिड मिळतं. फ्रूट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मार्मालेड, एक प्रकारचं सरबत म्हणूया. लिक्विड आपण त्याच्यापासून बनवतो की ज्या पेयाला किंवा सरबताला आपण मार्मालेड असं म्हणतो. कॅन्ड सेगमेंट्स, त्याच्या फोडी आपण कॅन्ड म्हणजे हवाबंद डब्यामध्ये साठवू शकतो. क्वॅश आणि कॉर्डियल हे सुद्धा सरबताचेच एक प्रकार आहे, तर तेही आपण बनवू शकतो. म्हणजे इथं प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट जे आहेत त्याची नावं काय आपण सांगितली, एक मार्मालेड, दुसरं क्वॅश आणि तिसरं कॉर्डियल. हे आपण लिक्विड प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट्स संत्रा फ्रूट्सपासून बनवू शकतो. तर महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये युजेसमध्ये आपल्याला काय लिहिता येतील, मुद्दे म्हणूया आपण. तर हे हेल्थ प्रमोटिंग ज्युसी फ्रूट आहे. त्याच्यानंतर हे व्हिटॅमिन सी सप्लाय करतं. सायट्रिक ॲसिड आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. त्याचबरोबर एसेन्शियल ऑइल आणि पेक्टीन आपल्याला त्याच्यापासून मिळतं. प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट्स, मार्मालेड असेल, क्वॅश असेल किंवा कॉर्डियल असेल, असे प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट्स आपण या फ्रूट्सपासून बनवू शकतो. तर सारांश रूपाने हे तुम्हाला मी आत्ता सांगितलं, हे लक्षात ठेवा. युजेस सोपे असतात, लिहायला तुम्हाला इझी होतं. तर त्या दृष्टिकोनातून 2 किंवा 3 मार्कासाठी ही शॉर्ट नोट्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, सॉइल अँड क्लायमेट फॉर संत्रा क्रॉप. तर संत्रा म्हणजेच आपण त्याला काय नाव दिलेलं आहे, मॅन्डेरियन ऑरेंज, हेही लक्षात ठेवा. संत्रा रिक्वायर्स मीडियम टू लाईट लोमी सॉईल. तर साधारणतः हलक्या ते मध्यम प्रतीची लोमी सॉईल संत्र्यासाठी आवश्यक असते, सुटेबल असते. लाईट टू मीडियम लोमी सॉईल अंडरलाईन रिक्वायरमेंट किंवा टाईप ऑफ सॉईल आपण म्हणूया. आणि मग पुढचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या जमिनीचे गुणधर्म म्हणूया, हे तुम्हाला आता चांगलेच ओळखीचे झाले असतील. तुम्ही अगदी ते व्यवस्थित लिहू शकता. इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, किंवा इट शुड हॅव 1 or 2 मीटर इन डेप्थ. एक डेप्थ ऑफ सॉईल महत्त्वाची आहे, त्यानंतर ड्रेनेज महत्त्वाचं आहे, आणि फर्टिलिटी ही गोष्ट तिथे महत्त्वाची आहे.
ऑप्टिमम pH रेंज 6.5 to 7.5. आणखी एक ओळ त्याच्यामध्ये ॲड केलेली पहा, सॉइल कंटेनिंग लाईम नोड्यूल्स शुड बी रिजेक्टेड. याचा अर्थ चुनखडीयुक्त जमीन, लाईम नोड्यूल्स, चुनखडी, कॅल्कॅरियस सॉइल इथं आपल्याला वापरता येणार नाही. इट शुड बी रिजेक्टेड, अवॉइडेड असं आपण म्हणू शकतो. इन केस ऑफ क्लायमेट, हवामान, इट इज ए सबट्रॉपिकल क्रॉप. हे समशीतोष्ण कटिबंधात येणारं पीक आहे. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट विथ मोर रेनफॉल. उबदार असं हवामान, दमट हवामान आणि जास्तीचा पाऊस या पिकाला मानवला जातो. तिथं ब्रॅकेटमध्ये ॲव्हरेज रेनफॉल दिलेला आहे पहा, 875 to 1125 मिलीमीटर एवढा ॲव्हरेज रेनफॉल संत्रा पिकासाठी हवा आहे. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 10 to 37 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचं तापमान आहे, की जे केळीमध्ये आपण 10 ते 40 म्हटलेलं होतं, इथं 10 ते 37 आहे. आणि जो निगेटिव्ह फॅक्टर असतो, म्हणजे जो ॲडव्हर्स इफेक्ट क्रॉपवरती करतो, तो कोणता आहे तर सिव्हिअर कोल्ड, म्हणजे जास्तीची थंडी. असं जर असेल तर ते हार्मफुल आहे पिकाच्या वाढीसाठी. तर इन शॉर्ट, सॉईल अँड क्लायमेटमध्ये टाईप ऑफ सॉईल तुम्ही कोणती लिहाल, मीडियम टू लाईट लोमी सॉईल. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहिता येतील. क्लायमेटमध्ये सबट्रॉपिकल क्रॉप, warm and humid climate with more rainfall, average temperature range 10 to 37 degrees Celsius, and severe cold is harmful. Severe cold याचा अर्थ जास्तीचा थंडी किंवा बिलो 10 डिग्री सेल्सिअस तापमान गेलं तर त्याला आपण सिव्हिअर कोल्ड म्हणतो and is harmful for संत्रा क्रॉप. नेक्स्ट, प्रपागेशन. आता प्रपागेशन हा शब्द तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत झालेला आहे. प्रपागेशन याचा अर्थ पुनरुत्पादन, प्रजनन, रिप्रोडक्शन. आणि अगोदरच्या 2 फ्रूट क्रॉप्समध्ये आपण प्रपागेशन ही संकल्पना क्लिअर केलेली आहे. आता मँगोमध्ये प्रपागेशन म्हटलं तर तिथं व्हिजिटेटिव्ह प्रपागेशन आपण कोणतं करतो तर स्टोन ग्राफ्टिंग करतो, अप्रोच ग्राफ्टिंग करतो आणि साईड ग्राफ्टिंग करतो. बनानामध्ये मात्र आपण कोणत्याही प्रकारचं ग्राफ्टिंग करत नाही, कलम करत नाही. तर तिथं आपण काय वापरतो ते व्हिजिटेटिव्ह प्रपागेशनच आहे, कारण बिया फॉर्म होत नाही. तर तिथे आपण रायझोम्स वापरतो, बीट्स ऑफ रायझोम्स वापरतो आणि सकर्स वापरतो. आणि इथे आपण प्रपागेशन किंवा पुनरुत्पादन संत्र्याचं जे करणार आहोत ते सुद्धा व्हिजिटेटिव्ह प्रपागेशनच आहे. सेक्शुअल सुद्धा होतं, बिया सुद्धा वापरल्या जातात, पण आपण शक्यतो व्हिजिटेटिव्ह प्रपागेशन फ्रूट्समध्ये किंवा फ्रूट क्रॉपमध्ये करतो, कारण आपल्याला ट्रू टू टाईप सीडलिंग्स हवे असतात. आता ट्रू टू टाईप म्हणजे काय हे बऱ्याच वेळेला सांगून झालेलं आहे. झेरॉक्स किंवा मातृवृक्षाचे गुणधर्म जसेच्या तसे पुढच्या पिढीमध्ये नेणं, कॅरी करणं, त्याला आपण ट्रू टू टाईप म्हणतो. तर असा गुणधर्म जर आपल्याला हवा असेल ट्रू टू टाईप, तर आपल्याला व्हिजिटेटिव्ह प्रपागेशन शिवाय पर्याय नसतो. आणि संत्र्यामध्ये आपण बडिंग हे प्रपागेशनची मेथड वापरतो. ग्राफ्टिंग वेगळं, बडिंग वेगळं. बडिंग याचा अर्थ डोळा भरणे, डोळे भरणे. आणि इथं बडिंगची जी पद्धत आपण वापरलेली ती आहे टी बडिंग, कॅपिटल टी बडिंग वापरलेली आहे. पहा पहिलं वाक्य स्लाइडमध्ये, ऑरेंजेस दॅट मीन्स संत्रा इज कमर्शियली प्रपागेटेड बाय सील्ड ऑर टी बडिंग. आता इथं सील्ड हा शब्द आलेला आहे. सील्ड याचा अर्थ ढाल, ढाल तलवार त्यातली ढाल, ढालीच्या आकाराचा डोळा आपण वापरतो म्हणून त्याला सील्ड बडिंग असंही म्हणतात.
किंवा कॅपिटल टी आकार आपण त्या झाडावरती काढतो की जिथं आपल्याला बड बसवायचा आहे, म्हणून त्याला टी बडिंग असंही म्हटलं जातं. काही वेळेला तो टी उलटा सुद्धा काढतात, म्हणून त्याला इन्व्हर्टेड टी बडिंग असंही म्हटलं जातं. तर ते लक्षात ठेवा. प्रॅक्टिकलला आपल्याला हा प्रकार बडिंग, ग्राफ्टिंग वगैरे शिकायचं आहे, त्यावेळेला आणखी तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज मिळू शकेल. नंतर पुढे रूटस्टॉक यूजला असं म्हटलेलं आहे पहा. रूटस्टॉक याचा अर्थ खुंटरोप. आता खुंटरोप कुठलं वापरायचं? जांबेरी किंवा रंगपूर लाईम. लक्षात घ्या की बडिंग करताना डोळा आपण हायब्रिड व्हरायटीचा घेतो आणि ज्याच्यावरती डोळा आपण भरणार आहे टी पद्धतीने किंवा टी बडिंग पद्धतीने, तर ज्याच्यावरती भरणार आहे त्याला आपण रूटस्टॉक म्हणतो. तर ते रूटस्टॉक हे गावठी असतात, लोकल असतात, त्याची डिसीज रेजिस्टंट पॉवर जास्त असते, ते हार्डी असतात. मग असे रूटस्टॉक आपण वापरतो आणि त्याच्यावरती मग हायब्रिड व्हरायटीचा डोळा भरतो आणि मग आपल्याला चांगल्या दर्जाचं ते हायब्रिड रोप मिळतं. तर इथं रूटस्टॉक कुठले वापरलेले आहेत पहा? रंगपूर लाईम आणि जांबेरी हे दोन वनस्पती आहेत पहा. रूटस्टॉक आहे पण त्यांची फॅमिली रुटेशीच आहे, ते सिट्रस कुलातीलच आहेत, सिट्रस फॅमिलीमधलेच आहेत, म्हणून ते रूटस्टॉक म्हणून वापरतो. नावं लक्षात ठेवा, एक जांबेरी आणि दुसरं रंगपूर लाईम. आता पहा दुसरं वाक्य. रूटस्टॉक ऑफ रंगपूर लाईम इज सुटेबल फॉर अर्ली वेअरिंग अँड मोर क्वालिटी फ्रुट्स. आपल्याला लवकर फळं हवं असतील, एक 4 वर्षामध्ये आपल्याला त्या झाडाला फळधारणा झालेली पाहायची असेल तर आपण रंगपूर लाईम हे रूटस्टॉक वापरा. इट इज फ्री फ्रॉम ट्रिस्टिजा व्हायरस आणि हे व्हायरस फ्री सुद्धा आहे, या अर्थाने तिथं तो शब्द वापरलेला आहे. स्पीड ऑफ रूटस्टॉक आर सोन इन बेड ड्युरिंग October, November and seedling become ready for budding during next year in October, November. तर इथं आपल्याला त्याचं जे प्लांटिंग आहे की तुम्ही रूटस्टॉक कधी सोन करणार त्या बेडवरती, तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, आणि 1 वर्षाचे रूटस्टॉक झाल्यानंतर आपण पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नेक्स्ट इयरला आपण त्याच्यावरती डोळे भरू शकतो टी पद्धतीने. तर इथं एवढंच लक्षात ठेवा, प्रोपागेशन, टी बडिंग किंवा सील्ड बडिंग, एवढंच महत्त्वाचं इथं आहे. आणि रूटस्टॉक यूज्ड जांबेरी आणि रंगपूर लाईम. नेक्स्ट, आता हे रंगपूर लाईम आणि जांबेरी याचं थोडंसं विश्लेषण किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते इथं दिलेले. तर आपण पहिल्यांदा रंगपूर लाईम हे पाहूया. ट्रीज ऑन दिस रूटस्टॉक आर मॉडरेट इन हाईट अँड प्रोड्यूस रेग्युलर अँड गुड क्वालिटी फ्रुट्स. समजा आपण रंगपूर लाईम हा रूटस्टॉक वापरला संत्र्याचं प्रॉपगेशन करण्यासाठी, की ज्याच्यावरती आपण संत्र्याच्या चांगल्या व्हरायटीचे डोळे भरणार आहोत, त्याला बडिंग म्हणतो आपण. तर रंगपूर लाईम जर आपण वापरलं रूटस्टॉक, तर त्या झाडाची हाईट ही मध्यम राहते आणि आपल्याला चांगल्या प्रकारची फळं मिळू शकतात. सुटेबल फॉर हेवी सॉईल, चांगल्या प्रतीच्या जमिनीसाठी हे रूटस्टॉक योग्य आहे, सुटेबल आहे. त्यानंतर रेझिस्टंट टू व्हायरस अँड रूट डिसीजेस. तर अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की हे व्हायरसला रेजिस्ट करतं किंवा प्रतिकार करतं. ट्रिस्टिजी व्हायरस नावाचा एक व्हायरस येतो, तर त्याला हे प्रतिकार करू शकतं. पॉलीएम्ब्रियॉनिक इन नेचर, म्हणजे एम्ब्रियो जास्त आहेत, एकापेक्षा जास्त, जेणेकरून आपल्याला एका बियापासून 2 ते 3 सीडलिंग्स
मिळू शकतात. इन नर्सरी डू नॉट अटेंड दी प्रॉपर थिकनेस फॉर बडिंग. म्हणजे नर्सरीमध्ये जर आपण रंगपूर लाईमचं सोईंग केलं तर बडिंगसाठी जो थिकनेस लागतो, म्हणजे जे झाड जेवढ्या जाडीचं हवं तेवढं ते नर्सरीमध्ये होत नाही, या अर्थाने ही लाईन वापरलेली आहे. आणि रूट सिस्टीम जी आहे या रूटस्टॉकची तीही साधारणतः डेव्हलप होत नाही, हार्ड टू डेव्हलप असं म्हटलेलं आहे. तर साधारणपणे इथं रंगपूर लाईम हे 2 मार्काला शॉर्ट नोट्स येऊ शकते. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कशा प्रकारे सांगता येतील, तर हे हेवी सॉईलसाठी सुटेबल आहे, रेजिस्टंट टू व्हायरस आहे, अटेन मॉडरेट हाईट अँड प्रोड्यूस रेग्युलर अँड गुड क्वालिटी फ्रूट्स, डू नॉट अटेन प्रॉपर थिकनेस इन नर्सरी अँड डू नॉट डेव्हलप रूट सिस्टीम. या अर्थाने इथं आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स घेऊ शकतो. आता दुसरं जे रूटस्टॉक आहे ते आहे जांबेरी. द ट्री ऑन धिस स्टॉक आर व्हिगरस इन ग्रोथ. पहा, रंगपूर लाईनमध्ये मॉडरेट हाईट आहे, पण इथं जांबेरीमध्ये मात्र आपल्याला चांगल्या प्रकारची वाढ किंवा ग्रोथ त्या झाडाची झालेली दिसून येते. व्हिगरस इन ग्रोथ असं म्हटलेलं आहे. सुटेबल फॉर लाईट सॉईल. हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीसाठी हे सुटेबल आहे, की जे रंगपूर लाईम हेवी सॉईलसाठी आहे. अटेन प्रॉपर स्टेम थिकनेस इन नर्सरी. जे डिसएडव्हान्टेज, जो तोटा आपल्याला रंगपूर लाईमच्या नर्सरीमध्ये दिसतो थिकनेसच्या बाबतीत, तो जांबेरीच्या बाबतीत मात्र आपण टाळू शकतो. अटेन प्रॉपर स्टेम थिकनेस असं इथं म्हटलेलं आहे. हे पॉलिअम्रानिक नेचर आहे. वरच्याप्रमाणेच इथंही आपल्याला 2-3 सीडलिंग एका बियापासून मिळू शकतील. गुड स्प्रेड ऑफ रूट सिस्टीम. इथं रंगपूर लाईमपेक्षा नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारे रूट सिस्टीम डेव्हलप होते आणि म्हणूनच व्हिगरस ग्रोथ आपल्याला प्लांटची मिळते. पण ससेप्टिबल टू फायटोप्थोरा फंगस आणि गमॉसिस डिसीज. बुरशीजन्य रोग आहे पहा, गमॉसिस, की ज्याला आपण मराठीमध्ये डिंक्या म्हणतो, डिंक येतो, आणि फायटोप्थोरा फंगस, याला मात्र हे रूटस्टॉक बळी पडतं. आणि रंगपूर लाईम मात्र व्हायरसला प्रतिकार करतं आणि हे फंगसला बळी पडतं. तर तुम्ही या दोन्हीचं डिफरन्स जरी लिहिला सेपरेट नोट्समध्ये तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रंगपूर लाईम आणि जांबेरी रूटस्टॉकचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिता येतील. पुन्हा बघूया, रंगपूर लाईम हे हेवी सॉईलसाठी सुटेबल आहे, तर जांबेरी हे लाईट टू मीडियम सॉईलसाठी सुटेबल आहे. त्याच्यानंतर इथे फंगल डिसीजला हे ससेप्टिबल आहे. कुठलं? जांबेरी. तर रंगपूर लाईम हे व्हायरसला रेजिस्टंट आहे. दोन्हीकडे पॉलिअम्युरॅनिक नेचर आहे. नर्सरीमध्ये जो प्रॉपर थिकनेस लागतो बडिंगसाठी तो रंगपूर लाईममध्ये मिळत नाही, जांबेरीमध्ये मात्र मिळतो. तर अशा प्रकारचे मुद्दे तुम्ही 2 कॉलममध्ये जांबेरी आणि रंगपूरचे लिहू शकता आणि डिफरन्स जर आला तर तो डिफरन्स सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही लिहू शकाल. नेक्स्ट, पुढे आपण प्लांटिंग मेथड्स बघूया. प्लांटिंग मेथड स्क्वेअर मेथड आहे पहा. आता प्लांटिंग मेथड फार डीपमध्ये तुम्हाला इथं झालेल्या नाहीत. प्लांटिंग मेथड म्हणजे लागवडीच्या पद्धती. तर एकूण 5 पद्धती आहेत पहा. फारच काय त्याच्यावरती विचारलं जाणार नाही. स्क्वेअर मेथड असते, रेक्टँग्युलर असते, डायगोनल असते, हेक्झागोनल मेथड असते, कंटूर मेथड असते. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण फ्रूट क्रॉप्स प्लांट करतो. इथे जी पद्धत दिलेली आहे ती स्क्वेअर मेथड आहे. म्हणजे चौरस पद्धतीने आपण ती झाडं किंवा ती गार्डन, संत्रा गार्डन डेव्हलप करतो. प्लांटिंग सीझन रेनी सीझन आहे पहा. म्हणजे कुठलीही बाग आपण लावायची झाली तर रेनी सीझन प्रिफर करतो आपण. म्हणजे मँगो असेल तर रेनी सीझन, संत्रा असेल तर रेनी सीझन. फक्त बनानामध्ये आपण सीझनमध्ये
कांदेबाग आणि मृगबाग असं आपण 2 शब्द वापरले. मृगबाग असेल तर जून जुलै आणि कांदेबाग असेल तर सप्टेंबर ऑक्टोबर. बनानाच्या बाबतीत हे आपण असं म्हटलेलं आहे. पण सीझन म्हटलं तर मँगो आणि संत्रा यामध्ये रेनी सीझन असंच आपल्याला लिहावं लागतं. प्लांटिंग डिस्टन्स 6 × 6 मीटर. 2 ओळीमधील अंतर 6 मीटर आणि ओळीमधील 2 झाडांमधलं अंतर सुद्धा 6 मीटर आपल्याला ठेवता येईल, हे लक्षात ठेवा. पीट साईज याचा अर्थ खड्डा खोदणे आणि त्याची लांबी, रुंदी आणि खोली किती असावी तर साधारणतः 1 × 1 × 1 मीटर. सेंटीमीटर नाही आहे पहा इथे. 1 × 1 × 1 मीटर म्हणजे लांबी, रुंदी आणि खोली 1 मीटर असावी. असे खड्डे तुम्ही 6 × 6 या अंतरावरती खोदून घ्यायचे. नेक्स्ट इरिगेशन, पाणी पुरवठा किंवा आपल्याला त्या बागेला पाणी किती इंटरवलने द्यायचं, कधी द्यायचं, याचे जे मुद्दे असतात ते इरिगेशनमध्ये येतात, हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. फर्स्ट लाईन, इरिगेशन इज गिवन बाय रिंग सिस्टीम टू अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर टू स्टेम. पहा इथे आळे पद्धत, रिंग सिस्टीम याचा अर्थ डबल आळं, की बुंद्याशी माती लावतो आणि नंतर पाणी आपण आळं करून देतो, की जेणेकरून पाणी आणि त्या आळ्यामध्ये असलेले ते झाड याचा कॉन्टॅक्ट येत नाही, डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही आणि त्यामुळे आपल्याला बुरशीजन्य आजार जे त्या खोडाला होतील ते होत नाही. म्हणजे इथं बसीन मेथड वापरायच्या ऐवजी रिंग मेथड आपण वापरतो, याचा अर्थ डबल आळं. या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. टू अवॉइड डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर टू स्टेम असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल टू अवॉइड फंगल डिसीजेस. तर इथं रिंग सिस्टीम वापरा पाण्याची, हेही तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. द फ्रिक्वेन्सी ऑफ इरिगेशन डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, एज ऑफ द प्लांट अँड क्लायमॅटिक कंडिशन. पुन्हा पहा, जे फ्रिक्वेन्सी आहे, जो इंटरवल आहे पाणी देण्याचा, तो एकतर जमिनीच्या प्रकारानुसार, हवामान कोणतं आहे आणि तुमच्या त्या झाडाचं एज किती आहे, जस्ट प्लांटिंग केलेले 1 इयर आहे, 2 इयर आहे, त्याच्यानुसार त्याची फ्रिक्वेन्सी आपण ठरवू शकतो. ड्युरिंग विंटर सीझन इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 8 to 10 days, while during summer 4 to 5 days. तर इथं इंटरवल दिलेला आहे. जर विंटर सीझन असेल तर 8 to 10 days इंटरवल ठेवा असं म्हटलेलं आहे आणि जर समर सीझन असेल तर इंटरवल आपण कमी करतो, तर तो इंटरवल जो ठेवलेला आहे तो 4 to 5 days आहे. इरिगेशन शुड बी गिवन ॲट द टाइम ऑफ फ्लावरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. तर इथं क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस जे आहेत की जिथं पाणी आपल्याला द्यावंच लागतं, तर ते आहे फ्लावरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. इरिगेशन सगळीकडे जवळपास सारखंच असतं. तुम्हाला वाचून तुम्हाला त्याचा अंदाज येईल. एक इरिगेशन इंटरवल आपल्याला ठरवून घ्यावा लागतो. तो विंटरमध्ये वेगळा असतो, समरमध्ये वेगळा असतो. इरिगेशन इंटरवल डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल, सीझन, लोकॅलिटी, एज ऑफ द क्रॉप, हे सगळं सगळीकडे सारखंच असतं. आणि क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस फ्रूट्समध्ये सारख्याच आहेत. एक फ्लावरिंग स्टेज असते आणि दुसरं फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज असते, की जिथं डायरेक्ट त्याचा परिणाम आपल्याला उत्पादनावरती झालेला दिसून येतो. फ्लावरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंटला जर पाणी दिलं गेलं नाही किंवा कमी पडलं तर त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावरती होतो. आपल्याला अपेक्षित उत्पादन येत नाही. पुढे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स, खते. आता इथे फर्स्ट इयर आणि फुल बेरिंग ट्री आणि मध्ये एक ओळ दिलेली आहे पहा. आपण 1 by 1 त्याचा
अभ्यास करूया. तर पहिलं काय दिलेलं आहे पहा. साधारणपणे फर्स्ट इयर ट्री शुड बी मॅन्युअर्ड विथ 5 kg FYM. इथे पर ट्री आपल्याला तो डोस द्यायचा आहे. तर 5 किलो शेणखत पहिल्या वर्षी अधिक 120 ग्रॅम नायट्रोजन, 120 ग्राम नत्र की ज्याला आपण नायट्रोजन म्हणतो, अधिक 50 ग्रॅम फॉस्फरस 50 ग्रॅम. आणि इथे के जो दिलेला आहे तो सुद्धा 50 ग्रॅम आहे. आणि याच्याबरोबर साधारणतः नीम केक जो दिलेला आहे की ज्याला आपण निंबोळी पेंड म्हणतो, तर ते 25 kg 0.25 kg असं लिहिलेलं आहे. तर साधारणतः तिथे एक 250 ग्रॅम असं आपण म्हणूया निंबोळी पण देता येईल, की ज्याला आपण पाव किलो म्हणतो. तर लक्षात ठेवा की फर्स्ट इयरला जो डोस आपण देतोय तो 5 kg FYM प्लस 120 ग्रॅम नायट्रोजन प्लस, आता इथे 60 ग्रॅम फॉस्फरस असलं तर 50 ग्रॅम घ्या, म्हणजे 120 50 असं लक्षात ठेवता येईल. 50 ग्रॅम फॉस्फरस प्लस 50 ग्रॅम पोटॅश प्लस 0.25 kg असं म्हणायच्या ऐवजी 250 ग्रॅम नीम केक निंबोळी पेंड पर प्लांट प्रत्येक झाडाला आपण देऊ शकतो पहिलं वर्ष फर्स्ट इयर. दुसरं वाक्य काय दिलेलं आहे पहा. द डोस शुड बी इन्क्रीज विथ एज ऑफ द ट्री. आणि मग दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी जसं झाडाचं वय वाढेल तसा वरील डोस तुम्ही हळूहळू इन्क्रीज करा असं लिहिलेलं आहे. आणि तिसरं जे वाक्य आहे, आफ्टर 10 years ट्री शुड बी मॅन्युअर्ड विथ, याचा अर्थ 10 वर्षानंतर किंवा उत्पादन घ्यायला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक झाडाला किती खतं देणार, तर 50 kg FYM 50 किलो शेणखत आपल्याला द्यावं लागेल प्लस 1200 ग्राम नायट्रोजन. नायट्रोजन आपल्याला किती द्यायचं आहे, साधारणतः 1200 ग्राम प्लस 400 ग्राम फॉस्फरस प्लस 400 ग्राम पोटॅश प्लस 2 kg नीम केक. तर फुल बेअरिंग ट्री म्हणजे उत्पादन द्यायला सुरुवात झाल्यानंतर आफ्टर 10 years 10 वर्षानंतर तुम्ही 50 किलो शेणखत, 1200 ग्रॅम नायट्रोजन, 400 ग्रॅम फॉस्फरस, 400 ग्रॅम पोटॅश आणि 2 किलो निंबोळी पेंड की ज्याला आपण निमकेक म्हणतो पर ट्री प्रत्येक झाडाला दिलं पाहिजे, तर आपल्याला अपेक्षित उत्पादन येऊ शकतं. तर विद्यार्थिनींनो, इथे संत्रा किंवा मॅन्डेरियन ऑरेंजचा अर्धा भाग आपण अभ्यासला, की ज्यामध्ये बोटॅनिकल नेम सिट्रस रेटिक्युलेटा, त्यानंतर फॅमिली रुटेसी, ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया हे आपण पाहिलं. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स किंवा युजेसमध्ये आपण ते हेल्थ प्रमोटिंग फ्रूट आहे, ज्युसी फ्रूट आहे, रिफ्रेशिंग हेल्थ प्रमोटिंग फ्रूट आहे असं आपण म्हटलं, की ज्याच्यातून पेक्टिन आणि एसेन्शियल ऑइल आपल्याला मिळू शकतं, सायट्रिक ॲसिड एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, व्हिटॅमिन सी आपल्याला मिळू शकतं, मार्मालेड, क्वॅश, कॉर्डियल अशा प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट्स आपण त्याच्यापासून बनवतो, सायट्रिक ॲसिडही एक्स्ट्रॅक्ट करतो, फ्रूट शुगर, मिनरल्स आणि अदर व्हिटॅमिनसुद्धा त्याच्यातून मिळतात असं आपण युजेसमध्ये पाहिलं. सॉईलमध्ये लाईट टू मीडियम
लोमी सॉईल हवी आहे, सुटेबल आहे असं आपण म्हटलं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहिता येतील. सब ट्रॉपिकल क्रॉप आहे, ॲव्हरेज टेम्परेचर 10 to 37 डिग्री सेल्सिअस आहे, वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट त्याला हवं आहे, हेही आपण शॉर्टमध्ये पाहिलं. प्रपॉगेशनमध्ये टी बडिंग हा प्रकार इथं वापरतो आणि बडिंगमधील सील्ड किंवा टी बडिंग आपण इथं व्हेजिटेटिव्ह प्रपॉगेशन म्हणून वापर करतो. रूटस्टॉक युज्ड, खुंट रोप, रंगपूर लाईम आणि जांबेरी याचा वापर आपण करतो. रंगपूर लाईम आणि जांबेरी याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिले, ते तुम्ही वहीमध्ये डिफरन्सच्या स्वरूपात लिहून काढा. हे फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्लांटिंग सीझन रेनी सीझन आहे, प्लांटिंग मेथड स्क्वेअर आहे, प्लांटिंग डिस्टन्स 6x6 मीटर आहे, पीट साईज म्हणजे खड्डे, लांबी, रुंदी आणि खोली 1x1x1 मीटर आहे असं आपण लिहिलं. त्यानंतर इरिगेशन, पाणी पुरवठा कसा द्यायचा किंवा कोणत्या वेळेला द्यायचा, इंटरवल किती ठेवायचा हेही पाहिलं. आणि शेवटी आपण मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स, खते म्हणजे त्याच्यामध्ये FYM आलं, NPK हा डोस आला आणि ॲडिशनल निमकेक किंवा निंबोळी पेंड याचाही वापर आपण केला. त्याच्या मात्रा पाहिल्या. हे सगळं तुम्हाला समजलंय असं मी गृहीत धरतो. आणि संत्राचा निम्मा भाग किंवा अर्धा जो भाग झालेला आहे इथेच आपण थांबूया. धन्यवाद.